मित्रांनो, एक चॅट जीपीटीला मी प्रश्न विचारला सहज. तर प्रश्नाचं उत्तर असं होतं की मी प्रश्न विचारला होता, $1 बरोबर ₹90 म्हणजेच रुपया घसरला असं सगळेजण म्हणतात. तर हे सगळेजण म्हणतात, तर ह्याला काही अर्थ आहे का? तर ते अर्थ पाहण्यासाठी मी एक प्रश्न विचारला होता चॅट जीपीटीला. आपल्याला बी सगळ्यांना माहीत असलं पाहिजे की असं का आहे आणि का म्हटलं जातंय. तर ह्याच्यामध्ये फक्त त्याचे महत्त्वाचे कारण जे आहे चॅट जीपीटीने उत्तर दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये पहिलं आहे आयात जी आहे आपल्या भारताची ती महाग होते. म्हणजे तिथं नकारात्मक स्वरूप आपल्याला जाणवतं. आयात महाग का होते? तर आपण जर एक वस्तू, एक बॅलर जर इंधनाचा घेतला, तर तो आपल्याला किती $1 भेटणार आहे. ज्यावेळेस आपल्याला डॉलर घसरायचा होता, त्याच्या अगोदर ₹80 ला एक बॅलर आपल्याला भेटत होता. परंतु आता ₹90 वर गेला, म्हणून आपल्याला आता ₹10 एक्स्ट्रा द्यावे लागलेत. म्हणजे ₹90 आपल्याला द्यावे लागलेत. त्याच्यामुळे आयात आपल्याला ह्याच्यामध्ये महाग झालेली आहे, हे लक्षात ठेवा. आता आयात महाग झाली, तर आपल्याला जे इंधन घेतलंय ते इंधन सुद्धा महाग आहे. महाग झाल्याच्या नंतर इंधन आपल्याला जी वाहतूक जी आहे, वाहतूक महाग होणार सगळी. त्याच्यामुळे महागाई वाढण्याला हे सुद्धा महत्त्वाचं कारण होतं. नंतर निर्यातदारांना फायदा होतो त्याच्यामध्ये. निर्यातदार जे आहेत आपल्या भारतामधून बाहेरच्या देशामध्ये जे निर्यात करतात त्यांना फायदा होतो. का? तर तिकडचा डॉलर जो आहे तो आपला एक डॉलरला एक वस्तू विकली तर आपल्याला पहिले ₹80 भेटायचे, परंतु आता ₹90 भेटणार आहेत. त्याच्यामुळे निर्यातदाराला ह्याच्यातून फायदा आहे. नंतर प्रवास व परदेशात शिक्षण महाग होते. आता प्रवास जर बघितला तर भारतामधून आपले पर्यटक बाहेरच्या देशामध्ये जातात. समज अमेरिकेला गेले, त्या ठिकाणी पहिल्यांदा $80 मध्ये $1 खर्च होऊन जायचा, परंतु आता ₹90 द्यावे लागले $1 खर्च करण्यासाठी. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. नंतर बघितलं जर या आपल्या भारतातून अमेरिकेमध्ये शिक्षण घ्यायला पोरं गेलेले आहेत, काही शिक्षण घेण्यासाठी मुलं गेलेत. ते शिक्षण घ्यायला गेलेल्या मुलांना काय होतं, तर तिथे सुद्धा ती महागाई वाढते. आपण इथून ₹90 घेऊन जातो, त्या ठिकाणी आपल्याला त्या गोष्टी $1 भेटत नाही. ₹80 मध्ये $1 भेटत नाही. मग आपल्याला ₹90 द्यावं लागते. ते सुद्धा शिक्षण सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला महाग झालेलं आपल्याला पाहायला भेटतं. ह्याच्यामधून अजून बघितलं तर विदेशातून येणारी रक्कम फायदेशीर असते. म्हणजेच आपला भारतातला एखादा व्यक्ती अमेरिकेमध्ये काम करतोय, तो काम करताना त्या ठिकाणी त्याला डॉलरमध्ये पेमेंट होणार आहे. परंतु जर पहिल्या वेळेस $1 जर भारतामध्ये पाठवला तर ₹80 व्हायचे, परंतु आता $1 पाठवला तर ₹90 होणार आहेत. म्हणजे त्या ठिकाणी काम करणारा जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीला आता त्या ठिकाणी जास्त पैसे भेटायला लागले जर म्हटलं तर त्याच्यासाठी तो फायद्याची गोष्ट आहे. त्याचे दोनच परिणाम फक्त फायद्याचे आहेत की निर्याती करणारे आणि त्या ठिकाणी जॉब करणारे जे आहेत त्यांच्यासाठीच हे जे रुपया घसरलाय तो फायद्याचा आहे. नंतर सरकारी खर्च वाढतो. आता सरकार इंधनावर जे आयात करतं त्या गोष्टींमध्ये खर्च इन्व्हेस्टमेंट सुद्धा तुम्हाला फरक जाणवतो. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट जी आहे भारतात होणारी ती सुद्धा ह्याच्यामधून कमी होते. नंतर काय होणार, कर्जाचा बोजा वाढणार. कसा वाढणार, तर जर आपण जागतिक बँकेकडून $1 कर्ज घेतलं, जे की मागच्या वर्षी $1 घेतलं त्यावेळेस आपण ₹80 कर्ज, म्हणजे आपल्याला भारतामध्ये ते ₹80 होणार होते ते कर्ज. परंतु आता जर आपल्याला कर्ज फेडायचंय तर आपल्याला कर्ज किती रुपये फेडावं लागतील, तर ₹90 कर्ज द्यावं लागेल. का? तर $90 झाला $1. हे सगळे जे परिणाम आहेत ते आपले डॉलर घसरल्यामुळे झालेले आहेत. हे तुम्हाला मी सोप्या भाषेत सांगण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.